धनु राशी 25 ते 31 ऑगस्ट 2025 साप्ताहिक राशीफल। धनु राशी ऑगस्टच्या या शेवटच्या आठवड्यात ग्रहांचे एक अतिशय शुभ संयोजन तयार होत आहे। या आठवड्यात मंगळ आणि चंद्र कन्या राशीत एकत्र येऊन धनयोग तयार करत आहेत। ज्योतिषशास्त्रात धनयोग खूप प्रभावी मानला जातो। तो राजयोगासारखेच परिणाम देतो। अशा परिस्थितीत हा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी कसा असेल चला जाणून घेऊयात। धनु राशी या आठवड्यात तुमचे प्रेमजीवन उत्स्फूर्तता आणि साहसाने भरलेले असेल। तुमच्या जोडीदारासोबत अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुमच्या नात्यात नवीन रंग येतील। एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधण्याचा आणि तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींचा आनंद घेण्याचा हा योग्य वेळ आहे। जर तुम्ही अविवाहित असाल तर नवीन लोकांना भेटण्याची ही योग्य वेळ आहे। या आठवड्यात तुम्ही अशा व्यक्तीला भेटू शकता जो उत्साह आणि साहसाने भरलेला असेल। तथापि नवीन नात्यात पाऊल ठेवण्यापूर्वी काळजीपूर्वक निर्णय घ्या आणि हळूहळू पुढे जा। प्रेमात उत्स्फूर्तता तुमची साथ देईल, परंतु थोडीशी विवेकबुद्धी देखील आवश्यक आहे। प्रेमात पुढे जाण्यापूर्वी तुमच्या मनाचे ऐका आणि एखाद्याचे सत्य जाणून घेण्यासाठी वेळ काढा। धनु राशी येत्या सोमवारचा चंद्र तुळ राशीत असल्याने स्वतःला सावरणे सोपे जाते। मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी हे काही दिवस आनंददायी आहेत। जर तुम्ही गेल्या महिन्यात स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ काढला असाल तर हा आठवडा पुन्हा नेटवर्किंगमध्ये येण्यासाठी चांगला काळ असेल। बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र हा काम पूर्ण करण्यासाठी किंवा तुम्ही जे पुढे ढकलत आहात ते करण्यासाठी सखोल संशोधन करण्यासाठी एक उत्तम वेळ आहे। तथापि जर तुम्हाला आधार किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर तुमच्यासाठी असलेल्या लोकांची संख्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल। तुम्हाला सर्व काही स्वतःहून करण्याची गरज नाही। या आठवड्यात शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल ज्यामुळे तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित होईल। तुमच्या शैक्षणिक कारकिर्दीतील किंवा कामाच्या प्रक्रियेतील कोणत्या भागांना तुम्ही समाविष्ट करू इच्छिता किंवा बदलू इच्छिता याचा विचार करा। शुक्र तुम्हाला विवेक आणि धैर्य प्रदान करेल। शनिवारी तुमच्या राशीतील चंद्र शुक्राशी संबंध ठेवेल, त्यामुळे आठवड्याचा शेवट रोमॅन्टिक आणि आशावादी होईल। तुम्हाला जे आवडते ते करा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा। या आठवड्यात धनु राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो। या लोकांना कमिशन किंवा रॉयल्टीमधून लाभ मिळू शकतो। धनु राशीचे लोक या आठवड्यात अशा योजनेत पैसे गुंतवू शकतात जे फायदेशीर ठरू शकते। धनु राशी या 7 दिवसात वाईट प्रतिष्ठा असलेले किंवा सूड घेण्यास प्रवृत्त असलेल्या महिलांशी वाद किंवा संघर्ष टाळा। अशा संघर्षातून तुम्हाला समाधान मिळणार नाही। उलट तुम्ही ज्या समाजात राहता त्या समाजात तुम्ही दुखावलेले, निराश किंवा बदनाम राहाल। या आठवड्यात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील। कामात प्रगती होईल। पदोन्नतीची शक्यता आहे। तुम्हाला फायदा होईल। कामात यश मिळेल। आर्थिक स्थिती सुधारेल। अनावश्यक खर्च टाळा आणि पैसे उधार घेण्यापासून दूर राहा। धनु राशी या आठवड्यात तुमचे क्षितिज विस्तारण्यासाठी सज्ज व्हा, कारण ग्रहांच्या ऊर्जेने साहस आणि शिक्षणाला चालना मिळते। आठवड्याची सुरुवात उत्सुकतेने होते। मंगळ ज्ञान आणि प्रवासाच्या शोधात सक्रिय असतो। आठवड्याच्या मध्यात व्यावसायिक बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते, कारण उन्नतीच्या संधी प्रगट होतात। गुरुवारी उद्भवू शकणाऱ्या आव्हानांना तोंड देताना तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा। हृदयाच्या बाबतीत शुक्र मुक्त संवादाला प्रोत्साहन देतो। तुमच्या जोडीदारासाठी एक आश्चर्याची योजना करा किंवा प्रामाणिकपणे प्रेम व्यक्त करा। जर अविवाहित असाल तर नेटवर्क आणि मैत्री संभाव्य रोमॅन्टिक आवडी उघड करू शकते। आर्थिकदृष्ट्या सध्याच्या धोरणांना अनुकूल करण्यासाठी सल्लागारांचा सल्ला घ्या। दैनंदिन जीवनात सजगतेच्या पद्धतींचा समावेश करून स्पष्टता आणि ऊर्जा वाढवून आरोग्याला प्राधान्य द्या। शनिवारी पौर्णिमा ज्ञान आणि उच्च समज प्रकाशित करते। आध्यात्मिक प्रयत्नांसाठी किंवा शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यासाठी परिपूर्ण। आठवड्याच्या शेवटी सामाजिक क्रियाकलाप स्वीकारा किंवा तुमच्या साहसी भावनेला समाधानी करण्यासाठी नवीन संस्कृतींचा शोध घ्या। वाढीची आकांक्षा तुमच्या दीर्घकालीन हेतूंना मदत करते। धनु राशी आशावाद जागृत ठेवा, कारण तुमचा प्रवास आशा आणि ज्ञानाने उलगडत आहे। धनु राशी या आठवड्यात साहस आणि विस्ताराची चाहूल लागली आहे। शिकण्यासाठी, प्रवास करण्यासाठी किंवा नवीन तत्वज्ञानाचा शोध घेण्यासाठी हा एक उत्तम आठवडा आहे। प्रेमजीवनाबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या आकांक्षा आणि स्वप्ने शेअर करा। अविवाहित लोक अशा व्यक्तीशी जोडले जाऊ शकतात ज्यांना एक्सप्लोरेशनची आवड आहे। करिअरबद्दल बोलायचे झाले तर तुमचे ज्ञान किंवा कौशल्य वाढवण्याच्या संधी शोधा। आंतरराष्ट्रीय संबंध किंवा लांब पल्ल्याचा प्रकल्प फलदायी ठरू शकतात।
आरोग्याबद्दल सक्रिय राहा आणि बाहेरील साहसांचा आनंद घ्या. अतिरेकीपणापासून सावध राहा आणि संतुलित दृष्टिकोन ठेवा. एकंदरीतच धनु राशीसाठी हा आठवडा वाढीचा आणि प्रगतीचा आहे. नवीन प्रकल्प किंवा संधी तुमच्या दारावर ठोठावू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या बुद्धिमत्तेचे आणि नेतृत्व कौशल्याचे कौतुक केले जाईल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या लोकांनाही चांगली संधी मिळू शकते. चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीमुळे काही फायदे होऊ शकतात. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. प्रवासाची शक्यता असेल आणि तुम्ही मित्रांसोबत बाहेर जाऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. आरोग्य सुधारण्यासाठी नियमितपणे निरोगी आहार आणि दैनंदिन दिनचर्या पाळणे योग्य राहील. या आठवड्यात धनु राशीच्या लोकांनी दररोज केशर आणि हळदीचा तिलक कपाळावर लावावा. धनु राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा असेल, शुभ क्रमांक 5 असेल, शुभ दिवस मंगळवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्ही फार प्रामाणिक असाल. एकंदरीत पाहता धनु राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.